प्रथम नमन दुसरे जरणा समता त्यांच्या कपालाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यांची केल्या स्मरण होय सगळ्या विद्यांची अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरुचे नमस्कार याचा ओम नमो ज्ञानेश्वर करुणा तुमचा अनुग्रह लागलो पावन घालून चराचरी नमो सद्गुरु तुझ्या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती बहुत जन्मांती जोडी लागली हाती मनुष्य देह ऐसा ठाव घरी पांडुरंगी भाव सेवेकरता घेतलेला मग विश्ववंदनीय जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबा यांचा चार करण्याचा मनुष्य देहाचं महत्व सांगणारा अभंग आहे. आपले येथील ज्येष्ठ नागरिक मारुती बिलबिंब आणि गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन सेवा आहे. कीर्तन सेवा सामान्य नाही. आताच्या लोकांना कीर्तन म्हणजे सामान्य वाटतं. सामान्य नाही. संत महात्म्यांनी जगाचा उद्धार करण्याकरता हे एक श्रेष्ठ साधन जगतामध्ये आणलं. कीर्तनामध्ये उद्धार आहे. अभक्त मनुष्य जनी प्राणी ज्याचा भार न सहाय्य मेदिनी मग इही अवतार घेऊन जगत आलेले कीर्तने अनोबारायांनी नूतीनाथांनी सोपनदातांनी मुक्ताबाई आदी संत महात्म्यांनी अवतार घेतले आणि जगतामध्ये भक्तीचा प्रसार केला. कीर्तन भक्तीचा प्रसार केला. नुसता प्रसार केला नाही तर प्रसाराच्या माध्यमातून जगाचा उद्धार झाला. ही हरिकथा हे कीर्तन उद्धार करण्याकरता स्वतंत्र आहे. हे कीर्तन दुसरीकडे कुठं पाठवत नाही. तीर्थाकडे पाठवत नाही. देवाकडे पाठवत नाही. संताकडे पाठवत नाही. तर का कुठल्या साधनाकडे पाठवत नाही. उद्धार करण्याकरता कीर्तन हे स्वयं तयार आहे. महाराज म्हणतात माझी हरिकथा माऊली नवे अनेकाशी पांगली. इतर साधनाच्या नादी लागायचं नाही. कीर्तन हे स्वतः उद्धार करतं. उद्धाराचं साधन आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की कीर्तनामध्ये अफाट पुण्य आहे. कीर्तनाच्या पुण्य जगतामध्ये कुठेही नाही. कुठल्याही साधनानं पुण्य होत नाही. पण कीर्तन साधनानं अफाट पुण्य निर्माण होतं. कथा देवाचे ध्यान कथा साधना मंडन आणि कथे यायचे पुण्य आले तर आहे सर्व. कुठल्या साधनामध्ये पुण्य नाही. आणि त्या पुण्याचा संकल्प आपल्याला त्यांच्याकरता करायचा आहे. देव अवताराला आणावा लागतो. देवाला आणावं लागतं भाऊ. पुंडलिक महाराजांनी देवाला आणलं आणि ही रूपाबळे तरुणी खळे तुकोबारे वर्णन करतात. कोण या पुरुषार्थाची गती आणि याला हातो हाती आणला. देवाला आणावं लागतं. जहाज पती केली ख्याती अद्भुत भला पुंडलिका भला महिमा नवजाय वर्णीला. देवाला आणावं लागतं. गोकुळामध्ये चोऱ्या व्हायला लागल्या. चोऱ्या उघडकीला आल्या. कोण चोरी करतो. अरे नंदाच्या पोराशिवाय दुसरा कोणी नाही. नंद पाटलाच्या पोराशिवाय दुसरा चोर दुसरा नाहीच. गवळणीची चर्चा झाली. कुणी आणला त्याला. सगळे चुकी आणण्याला आगुना आणला. म्हणजे आणला कोणी. संत महात्म्याने देवाला आणला म्हणजे देवाला आणावं लागतं. स्वतःहून येत नाही. तुम्हाला आम्हाला यावं लागतं. तुम्हाला आम्हाला येण्याचे 3 कारण आहेत. पहिलं कारण कर्म. बहुकर्म आणि जीव हे दोघं बरोबर फिरत असतात. त्यांना पाहिजे असतो देह. जीवाला काय पाहिजे. शरीर पाहिजे. जीवाला काय पाहिजे. जीव इथून निघून गेला. याला काय पाहिजे. शरीर पाहिजे. भोगण्याकरता शरीर पाहिजे. जीव आणि कर्म दोघंही फिरत राहतात. फिरत 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 या शरीरातून त्या शरीरात. म्हणजे ते पहिलं तर ते अन्नमय कोशामध्ये प्रवेश करतात. अन्नामध्ये
ज्वारी गहू आपण जे 18 पगड अन्न खातो त्याच्यामध्ये प्रवेश करतात. तिथून ते अन्न पचन झाल्यानंतर त्याच्यापासून बरं का रक्त इत्यादी वस्तू तयार होतात. तर ते योग्य ठिकाणी ज्यावेळेस ते समर्पिलं जातं त्या ठिकाणी प्रवेश करतात. म्हणजे आपल्याला जे कशापासून मिळतो कर्म. आता कर्मी जे उरावे त्याची सुखदुःखी फळावे ते भोगावया यावे जे हा येतात. कर्मामुळे आपल्याला जन्म प्राप्त होतो. पहिलं कारण आपल्याला आपली इच्छा नसली तरी आपल्याला यावं लागतं. कर्मामुळे यावं लागतं. कर्म शिल्लक राहिले की आपल्याला पुन्हा यावं लागतं. दुसरं कारण पाप. पापामुळे पुन्हा आपल्याला जन्माला यावं लागतं. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ आणि संचिताचे फळ आपोलिया. आपलं संचित आहे. आपलं पाप कर्म आपल्याला जन्माला आणतं रोज. आणि जन्माला तुम्ही आम्ही येण्याकरता तिसरं कारण आहे वासना. तरी तपोबरी जन्मधरी काय प्रमाण आहे महाराजांचं बघा. तरी तपोबरी जन्मधरी. अरे तप करण्यामध्ये बलवान जरी असला आणि सर्वश्रेष्ठ जरी असला जडभरत राजा काय सामान्य नव्हता. भरत तपिया थोर रांगे असं नाथ महाराजांनी वर्णन केले. मोठा तपस्वी होता. जडभरत राजा एक आता काय झाली सगळ्याला माहितीच आहे. जडभरत राजा हरिणी गर्भा गेला आणि खाला तो घातला वाचली. म्हणून महाराज म्हणतात की तरी तपोबळी जन्मधरी वाचलीचा संघ होई आमचं काळी तरी तपोबळी जन्मधरी. म्हणजे तुम्हाला आम्हाला यावं लागतं ते कर्म पाप आणि वासना त्याच्यामुळे आपल्याला यावं लागतं. देवाला आणावं लागतं. आपल्याला बळच यावं लागतं. इच्छा नसली तरी यावं लागतं. आणि संत येत असतात. संतांना आणावं लागत नाही आणि यावं लागत नाही. ते येत असतात. किती महाराजांचे प्रमाण आहे. येथे उपकारासाठी स्वतःहून येत असतात. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोलिले जे उद्देशात भाले म्हणताया किंवा उजळावया आलो वाटा हरा कोटा निवाडा बोलविले बोले बोल जरी विठ्ठल समीर किंवा एकंदर शिक्का वाटविला हे लोका नावलो म्हणे तुका मी नामाचा येत असतात. स्वतःहून येत असतात. अवतार घेत असतात. अवतारती म्हणजे बरं वैकुंठ स्वरूपापासून खाली मृत्यू लोकांमध्ये येणे त्याला अवताराची शब्द आहे. म्हणून अवतार उपमा उजळावे संत घेत असतात. आमचे जगद्गुरु तुकोबार आहे. रामजी शास्त्रीने फार वर्णन केले महाराज. यावे विष्णुदासी तरीच गर्भवासी आणि उद्धार लोकांची पूज्य होती. जगाचा उद्धार करण्याकरता लोकांचा उद्धार करण्याकरता ते समर्थ असतात आणि ते जीवापर्यंत येत असतात. म्हणून ते लोकांमध्ये पूज्य असतात महाराज. जे लोकांकरता येतच नाही ते जगतामध्ये कधी पूज्य होत नाही. तुकोबार पूज्य काय झाले सर्वश्रेष्ठ का ठरले ते लोकांकरता आले जगताकरता आले जे दुबळ्या करता आले आणि म्हणून ते जगतामध्ये श्रेष्ठ ठरले. म्हणून महाराज वर्णन करतात या विष्णुदासी तरीच गर्भवासी उद्धार लोकांची पूज्य होती आवडते जीवाचे ताईस. त्या घडी अच्युत नवी संबे महाराज तुमच्या आमच्या करता आले होते. अनेक प्रकारे महाराजांनी जगताला उपदेश केला. आजचा उपदेश महत्वाचा आहे. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबार आहे तुम्हा आम्हा मनुष्य देहाला आलेल्या जीवांना नरद्याचं महत्व सांगतात. बाबांनो हा नरदेव कसा आहे दुर्लभ आहे. नरदेव कसा आहे दुर्लभ आहे. बाजारात मिळतो. नाथ महाराज वर्णन करतात सकल देहा माझी पाहावो अति दुर्लभ मनुष्य देव याची प्राप्तीचा संभव हा अभिप्राय अति दुर्लभ मिळत नाही. येशोर महाराजांचे किती प्रमाण आहे बघा. आता मागोता येईल फेरा हे तो नगरे रे या नगरा म्हणे चुकिया बंधू रामधारा आणि मुलगी नाही तरी जाल अगोरा. बहुता दिवसा फेरा आलाया मागोता आची जन्म पावची
भोगिले सुख दुःख जाणसी येतो न घडे काय अशी काय अन्न होती जाणार म्हणजे मिळत नाही. दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. शरीर आपल्याला मिळाले खरं नर शरीर मानवी आपल्याला मिळाला पण हा दुर्लभ आहे, कदाचित मिळणार नाही. नरदेह दुर्लभ दान काय जाणं एकच जाणार तर हे दुर्लभ जाणं आपल्याला याची किंमत नसते. काय जाणं जर हे दुर्लभ जाणार त्याचं वर्षाची गणना त्या 100 वर्ष कोणी टिकतच नाही भाऊ. 100 वर्षाची गणना केलेली आहे. नाथ महाराज म्हणतात 100 वर्ष 100 ते घर आहे. ते घर किती वर्ष टिकणार? अरे ते टिकणार किती वर्ष याचं ते हे दिलेलं आहे मर्यादा 100 वर्षाची. 100 वर्ष 100 जीवाची तिथले घर आणि शिवाजी त्याचे मामलेदार आणि अवघा कारभार शिवाजीचा तिची मायबा. त्याचं वर्षाची गणना 100 वर्ष. त्याचं गणित येते अर्ध रात्र दुर्लभ आहे. ज्ञानोबराय म्हणतात दुर्भरू रे दुर्लभो रे दुर्लभो रे संसार तुम्ही का नेना. अरे संसार म्हणजे शरीर दुर्लभ आहे, दुर्लभ आहे, दुर्लभ आहे. मिळत नाही, मिळत नाही, मिळत नाही. 3 वेळेस माऊलीने सांगितलं. का सांगितलं? 3 वेळेस ज्ञानोबराय म्हणतात दुर्लभो रे दुर्लभो रे दुर्लभो रे. किती वेळेस सांगितलं? का सांगितलं? एक मनुष्य 84 लाख जोडीमध्ये म्हणजे ते त्याचं जीव होतं. आपल्या काय म्हणते ते आमचे अंगठीचे जे कसे असतात ना अंगठ्या मंगळसूत्र वगैरे वगैरे त्याचे जे असतं कार्ड चित्र असतात ते सगळ्याचे नमुने वेगवेगळे. कुठला पसंत करायचा आहे तुम्ही बघायचं. ते पुस्तक बघायचं त्याच्यामध्ये कुठली वस्तू तुम्हाला पसंत पडते, कुठलं मंगळसूत्र कुठल्या डिझाईनचं कुठल्या ह्याचं तुम्ही पसंत करायचं. कसं सगळ्या एवढीचं ते होतं. काय म्हणतात आपल्या इथं कॅटलॉग 84 लक्ष एवढीचं कॅटलॉग. तिथं मनुष्य एक बघायला गेला की याच्यात मनुष्य योनी आहे का त्याच्यात नव्हती महाराष्ट्रामध्ये. कॅटलॉग सगळं 84 लाख एवढी पाहिल्या पण त्याच्यामध्ये मनुष्य देहाचं कॅटलॉग नव्हतं, चित्र नव्हतं. कारण का 84 लक्ष योनीमध्ये हा दुर्लभ आहे. 4 खाणीचं कॅटलॉग बघितलं. अंडज श्वेतज उद्भिज आणि 4 खाणीचं कॅटलॉग बघितलं, पुस्तक बघितलं 4 खाणीचं. त्याच्यामध्ये तो मनुष्य देह पाहू लागला पण त्याच्यामध्ये मिळाला का? ते चित्र मनुष्य देहाचं त्याच्यामध्ये नव्हतं. म्हणजे 4 खाणीमध्ये दुर्लभ आहे, 84 लक्ष योनीमध्ये दुर्लभ आहे. अनेक कर्माने तो मनुष्य देह प्राप्त होत नाही, अनेक विचारांनी तो दुर्लभ आहे. मिळत नाही. बरं ज्यांना मिळाला त्यांना चांगला नाही. 4 वाक जे 4 वाक आहे ज्यांना मुक्ती मान्य नाही, ज्यांना स्वर्ग मान्य नाही, ज्यांना मुक्ती मान्य नाही, ज्यांना मोक्ष मान्य नाही, ज्यांना देव मान्य नाही, ज्यांना संत मान्य नाही, असे 4 वाक लोक. नास्तिक देवच मानायला तयार नाही. त्या नास्तिक लोकांना निर्दय मिळाला पण कळाला नाही. विषयी लोकांना निर्दय मिळाला पण कळाला नाही. काहीला मिळालाही नाही आणि कळालाही नाही. म्हशीला निर्दय मिळाला का? म्हशीला नाही मिळाला. पशुअधिकाऱ्याला मिळाला का? पशु पक्ष्यांना मिळाला का? नाही मिळाला. मिळाला नाही, कळाला नाही. काहींना मिळाला, कळाला नाही. काहींना मिळाला नाही, कळाला नाही. 3रा नंबर कळाला पण मिळाला नाही. कुणाला कळाला? 33 कोटी देवांना देह कळाला. या देहामध्ये काय पॉवर आहे.
मनुष्याच्या आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी गेली. एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकनी दिला. कोणाला दिला? नर शरीराला. जे नरदेहाने दान लागते हाती, नरदेहाने दान लागते उत्तम सार उत्तम गती. जे देवची होईन म्हणती ते होती त्यांना किती नाही. आणि याच्यामध्ये एवढी पावर आहे की देव व्हायचं म्हटलं तरी याच्यामध्ये पावर आहे. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी गेली. एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकनी दिलेला किंवा आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी. ते कुणाला कळालं? आपल्याला त्यांना मिळालं त्यांना नाही कळालं. ते शरीर ज्याला मिळाले का नाही त्यांना हे कळालंच नाही याच्यामध्ये काय फायदा आहे काय उपयोग आहे याचा. तुम्हाला मला नाही कळालं. मग कळालं कोणाला? स्वर्गातील देवांना कळालं. स्वगीची अमर देवा मृत्यू लोके व्हावा जन्मामा नारायण नामे होऊ जीवन मुक्त. आणि कीर्तनी आनंद गाऊ जिथे किंवा अशी महाराजांचा अभंग आहे. लोकीचा कळाला पण मिळाला नाही. ते इच्छा करतात या देहाची इच्छा करतात. लोकीचा हा देव इच्छेचा जे पाय धन्य आम्ही जन्मालो झालो. त्यांना कळाला पण मिळाला नाही, मिळत नाही. संत महात्म्यांना कळालाही मिळालाही. त्याच्या पुढे झाला तुम्हाला आम्हाला मिळाला थोडासा कळाला, सगळा नाही कळाला, मिळाला आपल्याला नाही असं नाही. तुकोबारे म्हणतात ते भाग्याचं लक्षण आहे. तुम्ही आम्ही भाग्य कशालाही म्हणतो. पत्नी सुंदर मिळाली की त्याला भाग्य म्हणतात. काय भाग्यवान आहे तो मुलगा झाला काय म्हणतात? काय भाग्यवान आहे तो. पैसा भरपूर मिळाला काय म्हणतात? लय भाग्यवान आहे तो. लॉटरी लागली लय भाग्यवान आहे तो. संत महात्मे याला भाग्य म्हणत नाही. भाग्य तरी नव्हे धनपुत्रकारा निकटवास बरा संत पाहिजे याला भाग्य म्हणत नाही. मग खरं भाग्य कोणतं आहे? खरं भाग्य मनुष्य देहाला येणं हे खरं भाग्य आहे. भाग्य आले ते मनुष्य देहा भाग्य आले मनुष्य देहाला आलेल्या प्राण्यांना तुकोबाराय म्हणतात. भाग्यवान असतो ते. कोणालाही तुकोबाराय भाग्यवान म्हणत नाही. पशुवादिकांना भाग्यवान म्हटले नाही. पशु काय पाप पुण्य उत्तम मध्यम भोग जे काय उपसदाचं मरती बाहेरांना होती पाप ते भोगयोनी आहे का? पूर्वी केलेल्या कर्माचं ते फळ भोगत आहे. पण तुमचं पूर्वीचं कर्म चांगलं आहे. महाराजांचे प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात संचित माझे शुद्ध तुझं होते सांगाते मागचं संचित तुझ वाचविले झाली हाती आलासी तवारी पुर पुण्य प्रभूती निजी निजी आता म्हणून परी दे माता जननिया बाळकारी घातले पाळरा पंचतत्वी जळील्या भारतीया चौकोना अखंड ढळील्या तया ढाळांगणा आणि वैखरी धरून हाती दावी भाव खेळणा. महाराजांचा करायचं पाहणं आलासी तवरी थोडं पुण्य बहुती. पूर्वीचं पुण्य आपलं भरपूर होतं म्हणून आपण मनुष्य द्यायला आलो. म्हणून तुकोबार आपल्याला भाग्यवान म्हणतात. भाग्य आले की मनुष्य. पण एक भानगड अशी झाली आपण सगळ्या आयुष्याची नासाडी केली. कोण म्हणतंय? तुकोबाराय म्हणतात. तुकामध्ये त्याने मनुष्यपणा केली हानी देवा विसरून गेली ती म्हणते मी माझी. देवाला विसरले कुठं माग दुसरं काही माझं 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 कामाड होतं लावलं माग आपली हानी झाली. तुकामणी ऐशी थोर झाली खाली आणि करिता टवाळी जन्म गेला. संसार करण्यामध्ये आपला सगळा विषय खर्च झाला. उत्तम असा म्हणजे प्राप्त होत सुद्धा आपल्याला ते कळलं नाही. पण महाराज म्हणतात भाग्यवान आहात तुम्ही. कसा मिळाला? भाग्यवान आहात तुम्ही मनुष्य झाला पण मिळाला कसा?
सोपं नाही भाऊ. 20 लाख एवढी वृक्षा माझी घ्याव्या. किती लाख? 20 लाख. 20 लाख एवढी वृक्षाच्या म्हणजे झाडाच्या भोगाव्या लागतात. एक योनी पिंपळाचं झाड जर जन्माला आपण पिंपळाच्या झाडाच्या जन्माला गेलो तर 1 लाख वेळेस पिंपळाचं झाड व्हावं लागतं, मोडावं लागतं किंवा कुठेतरी निवडी खावं लागतं आपल्याला आठेवर. पुन्हा आपला पिंपळाच्या झाडाचा जन्म असे किती वेळेस? कोटी वेळेस. एक योनी 20 लाख योनी वृक्षामध्ये. अशा किती योनी येतात झाडाच्या योनी? 20 लाख. 20 लाख 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. 9 लक्ष भोगायला जळचरी. ते पाण्यामध्ये जे राहणार आहेत ना तिथं तिथे मुंगूस आले, पोपस आले, मण्यार आले, धामणी आल्या, कोळी आले, मासे आले, देवमासे आले, अनेक प्रकारचे पाण्यामध्ये राहणार. किती लाख योनी? 9 लाख. 11 लाख योनी पक्षामध्ये घ्याव्या. आणि 10 लाख कीटकामध्ये. किती झाल्या? 11 लाख 10 लाख किती झाल्या? 21. पहिल्या 20 आणि 9 30 लाख योनी पशुची घरी. जनावरांच्या त्याच्यामध्ये हत्ती आले, उंट आले, सिंह आले, वाघ आले, लांडगे आले, कोळे आले, बैल आले, म्हशी आल्या, गायी आल्या, गाढव आले, डुकर आले, सगळे. अशा किती योनी येतात पशुच्या? 30 लाख योनी पशुची घरी. किती झाल्या? 80. मानवा भिकारी 4 लाख. माणसाच्या योनी किती येतात? 4 लाख. अशा 84 लाख योनी. बघा एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य द्यायचा. तुम्हाला आणखी गाभून जाईल. अनंत जन्माचा शेवट पाहता, अनंत जन्माचा शेवट पाहता. बहुता जन्मांतील जन्मलाची नरा शेवट सोयरा घरी आता किंवा आनंद जन्माचा शेवट पाहता नरदे हाता. आनंद जन्म आपण भोगलो. अनेक योनीमध्ये दुःख भोगले. दुःख म्हणजे तुम्हाला लाज वाटत नाही. महाराज म्हणतात का? मी म्हणत नाही. महाराज मामाला म्हणतात तुम्हाला लाज वाटत नाही. लाज नाही हिंडता गावे दुःख नवे नित्याचे. या योनीतलं दुःख वेगळं, त्या दोन्ही योनीतलं दुःख वेगळं. एक योनी कोटी कोटी फेरा. आणि आपण गाढवाच्या जन्माला गेलो तर 1 कोटी वेळेस गाढव व्हावं लागतं. प्रत्येक जन्माचं वेगळं दुःख, प्रत्येक जन्माचं वेगळं दुःख. तुम्हाला लाज कशी वाटत नाही? महाराज म्हणतात लाज नाही हिंडता गावे दुःख नवे नित्याचे. दुःख आहे महाराज. तुकोबऱ्या सुद्धा म्हणतात की दुरोनी आलो मी का दुःख झाले दारून यावया येतवरी होती ह्याची कारण. दुर्लभ भेटी तुम्हाला पायी झाली दर्शन आणि विनवतो तुका संता दोन्ही दुःख भोगत आलो. तर दुःख भोगत आलो. 184 योनी भोगत भोगत फिरत 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 आपण शेवटी शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकल्यावर मग लवकर मिळालं का? आनंद जन्माचा शेवट झाल्यानंतर मिळालं. हे शरीर आपल्याला त्याच्यावर आपल्याला असं सिद्ध करायचं. शरीर आपल्याला एवढ्या लवकर मिळालं का आनंद जन्माचा शेवट अनेक योनीचा अनेक दुःखाचा शेवट झाल्यानंतर मिळालं. कारण बहुत जन्म आणती म्हणा पहिलं चरण. बहुत जन्मा आणते बहुत जन्मांची गोडी लागली हाती. महाराज बहुत जन्म भोगले आपण. त्याशिवाय मिळत नाही. आता महाराज सांगतात 184 योनी प्रती जय कोटी कोटी फेरे होती. नरदे अशी प्राप्ती औषधेला हाती सभागी. शेवटला नरदे आहे. म्हणून महाराज म्हणतात बहुत जन्मांची जोडी लागली हे म्हणजे नैशिर्य आपल्याला प्राप्त झालं. पुन्हा आहे का? महाराज म्हणतात एकदा दिले तर पुन्हा आपल्या हातात येईल. गेले मग नाही हाता म्हणून चिंता वाटत असे. लोकांची चिंता तुकोबऱ्याला वाटली की लोकांच्या काळातून हा एकदा हातातून निघून गेला ना पुन्हा मिळत नाही ना.
महाराज चिंता करत होते. गेले मग लय हाता पुढे ती चिंता वाटत असे. बरं पुढे जन्म आहे का? पुढे आता असायचा जन्म श्रम वारे सगळं काही फिरू नये ऐशी सोय लागली. महाराज म्हणतात सोय लागली. सोय लागली. आता पुन्हा जन्म नाही. ऐशी पुढची वेळ आता नाही सत्ता स्वतंत्र. तुम्हाला स्वतंत्र सत्ता आहे का? निर्णय प्राप्त करून घेण्याची तुम्हाला स्वतंत्र सत्ता नाही. तुमची सत्ता नाही. देवानं ज्यावेळेस द्यावा त्यावेळेस अन्यथा मिळत नाही. आकाशा करता दिला कुणी दिला? देवी दिला देह म्हणजे ना देवानं द्यावा तेव्हा मिळतो. आपली स्वतंत्र सत्ता नाही म्हणून ऐसे पुढती मिळता आता नाही सत्ता स्वतंत्र. आपलं स्वातंत्र्य नाही. म्हणून धावलेले ते घ्यावे नाम गाव्यावणी ते पुन्हा मिळत नाही. मनुष्य देह ऐसा ठाव कैसा ठाव आहे काय कमीच नाही. याच्यामध्ये ज्ञान भरपूर आहे. बाकी इतर योनीच्या ठिकाणी ज्ञान नाही. पशु काय पाप पुण्य हे जाणते. मनुष्य आहे रीती ठाऊकी. मनुष्याला ज्ञान जास्त दिलेलं आहे. नाथ भागवतामध्ये भगवान उद्धवाला सांगतात मद कर्त्याची प्राप्ती भावया जाणली स्थिती श्वासे प्रकाशुनी ज्ञानशक्ती पुरुषी प्रकृती केली. मानव शरीर निर्माण केलं माझ्या प्राप्ती करता आणि त्याच्यात ज्ञानही भरपूर घातलं. ज्ञानानं परिपूर्ण भरलेला हा निर्णय आहे. दुसरा मुद्दा त्याच्यात काय कमी आहे? इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन जे तू जोडशी नारायण असे सगळं म्हणतो. आणि ते आजच्या जागेवर दिले. पायाच्या ठिकाणी हात लावले त्या देवाला तर हाताने चालता आलं नसतं आपल्याला. नाक माग लावला असतं तर बरोबर दिसलं नसतं. कान इथं छातीवर ठेवले असते तर जमलं नसतं. तोंड माग ठेवलं असतं तर आपलं खायचं तोंड मागून लावलं असतं जमलं असतं. व्यवस्थित आहे. सदैव याला म्हणायचं. ह्याला सदैव म्हणतात. नर हे सदैव आहे. सदैव तुम्हा हे हात पाय चालावया मुखी वाणी कानी कीर्ती डोळे मूर्ती देखावया. हे सगळं म्हणजे असा सदैव भाग्यवान असा हे आपल्याला प्राप्त झाला. नासला फुकट घालवलं किती आघाड्याचं लक्षण आहे. महाराजांचा दसरा आहे. दसरा बघून महाराज पवित्र सोदी येन उत्तम दिवस दसरा सापडला साधा जे मुहूर्त बरा करा जय जयकार हरी हृदयी नरा आळस नका करू सन तोला नाथोरा या हो बाई यानो निघाले हरी तेलंगणा वेगी घेऊन आरत्या घरी आम्हा दैव आणि येथे घरीच्या घरी भाग्यवाणी आपल्याला ऐकू मिळालं. तर चुकवाने पुढे म्हणतात ऐशी अशी वंचिताचा या भाग्या पार. आपलं शरीर फुकट घालवायचं ते मिळालेलं फुकट घालवायचं म्हणजे मान बाजारामध्ये कुठं पाहिलं बेगोनच्या बाजारामध्ये. कधी आमच्या बाजारात नसतं. 10-20 असलं चालू होतं. कधीच नाही. ते बारामतीच्या स्टँडवर असलं ते बाहेर स्टँडच्या बाहेर कोपऱ्याला. आमच्या बेगोन मध्ये कधी नव्हतं. पण मी कालच्या बाजारात बघितलं 10-20 20-40 बरं. एक जण 1000 रुपये फुकट घालवले. 8 दिवसाचा पगार झाला आणि तो आमच्या उदावंत कंपनीचा गडी होता. त्याचं नाव सांगत नाही. 1000 रुपये फुकट घालवले. तसं महाराज मध्ये हे फुकट घालू नका. हे अनमोल आहे. या मनुष्य देहाची एक घडी बघा महाराजांनी विचार केलाय. नाथ महाराजांनी या मनुष्य देहाची एक घडी नव्हे वेचिता लक्ष सुवर्ण कोणी कोट्यावधी सोन्याच्या भावनामधल्या तरी मिळत नाही. 1 तास मिळत नाही. 1 मिनिट सुद्धा मिळत नाही. नाचलेली प्रपंचाची ओळी आणि जोडीची महामूर्खतले फुकाट म्हणून महाराजांना फुकाट घालू नका. आयशी असं वंचिता काय आभाच्या पार. मग तो आभागीच आहे. 8 दिवस कष्ट केलं पैसा बरोबर 1000 रुपये आले. भाजीपाला घ्यावा खायचं प्यायचं घेऊन 11 बाळाला घरी जावं का उगाच फुकाट पैसे घालवले. तसं महाराज म्हणतात घालू नका. आयशी असं वंचिता काय आभाग्या पार. नाही 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 सत्य जाणा हा निर्धार
मग हे वेळ घटिका पुन्हा मै हजर अमर. आणि कळले असू द्या पुढे पडतील विचार. मला तुम्हाला कधी कळलं पुढं विचार तुम्हाला की मनामध्ये कधी कळू येईल अंतकाळी. आणि प्राण प्रयाणाचे वेळी राहतील जाडी राधा पोरी कळ महाराज सांगतात. म्हणून याला फुकट घालू नका. लोक म्हणले महाराज आता आम्ही काय करावं. एक तर 100 वर्षाचं आयुष्य आहे आम्हाला. त्याच्यानं कुणाला 60 वर्ष झाले, कुणाला 65 वर्ष झाले, कुणाची 40 उलटली, कुणाची 45 उलटली. आता मुक्काम जवळ यायला लागलाय. आम्ही काय करावं. महाराज म्हणजे 1 तास राहू द्या तुमच्या जीवनामधला 1 तास. गृहबाळानं 6 महिन्यामध्ये देव प्राप्त करू शकतो. गृहबाळानं किती महिन्यामध्ये? 6 महिन्यामध्ये. मी सगळं कधीच सांगत नाही. राजा परिस्थितीला 7 दिवसामध्ये उद्धार करून घेतला. बरोबर आहे का? खाटवांना राजाने 1 तासामध्ये उद्धार करून घेतला. आपलं आयुष्य तर भरपूर पुढे पडलेलं आहे. आपल्या आयुष्याचं काय पुढे मग भरपूर आहे आणखी. महाराज म्हणजे 1 तासामध्ये उद्धार ज्या लोकांनी करून घेतला ते किती भाग्यवान आहे. तुमचं आयुष्य एवढं मग भरपूर आयुष्य पडलेलं आहे. मग आम्ही काय करावं महाराज. जरी पांडू